नमस्कार, मी अनिकेत आवारी. आपण पाहत असाल की मार्च महिन्यापासून जी आलेली कोविडची महामारी या जगावरती करोनाचं जे संकट आलेले आहे, ह्या करोनाच्या काळामध्ये अनेक पेशंट्स आपण बघत असेल. परंतु ह्या करोना आजाराबरोबर विविध आजारांचा सामना पण आपल्याला करावा लागतो. आपला अकोले तालुका, ह्या अकोले तालुका हा आदिवासी भाग ह्या अकोले तालुक्यामध्ये जास्त असल्यामुळे स्नेक बाईटचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि गोरगरीब लोक असतात. आज आपण पाहत असाल की स्नेक बाईट झाल्यानंतर ह्या स्नेक बाईट झालेल्या पेशंटसाठी आपला केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हाफकिनच्या मार्फत आपल्याला लस पुरवली जाते. जेणेकरून ह्यासाठी पुरवली जाते की ह्या लसीस खर्चिक असतात आणि हाफकिनच्या लसीस ह्या शासनाच्या मार्फत मोफत दिल्या जातात. ह्याच कोविडच्या महामारीमध्ये मागे 1.5-2 महिन्यापूर्वी आम्हाला एक जवळून प्रसंग पाहण्याचा अनुभव आला. अकोले शहरातील एक नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये, अकोले तालुक्यातील विठे गावामध्ये सौ सिंधू माधव वागचौरे यांना चापड्या नावाचा सर्पाचा दंश झाला होता आणि यांच्यावरती 8 दिवस ट्रीटमेंट झाली. आमचे सामाजिक कार्यकर्ते श्याम वागचौरे आणि आम्ही म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, विठा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ह्या 2 आरोग्य केंद्राच्या मार्फत आम्ही साधारण 15 ते 20 हाफकिनच्या लस मिळवल्या होत्या आणि त्या खाजगी डॉक्टरांकडे आम्ही त्या दिल्या की यामार्फत यावरती उपचार करावे, कारण की त्यांची परिस्थिती खूप खालावलेली होती या कोविडच्या महामारीमध्ये. पण संबंधित डॉक्टरांनी त्या लसचा काही त्या पेशंटसाठी वापरच केला नाही. ह्या सर्व संदर्भात एकूणच म्हणजे आरोग्याची अवस्था अकोले तालुक्यात चालली कुठं, या संदर्भात आज आपण इथे संवाद घडून आणतो आहे. ह्यासाठी अकोले तालुक्यातील विविध प्रश्नांवरती आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते संदीपराव गराडे, सामाजिक कार्यकर्ते श्याम वागचौरे हे आपल्यासोबत आपल्या मार्फत एक संवाद साधत आहे. आता बोलतील श्यामराव वागचौरे. नमस्कार, मी श्याम वागचौरे. प्रथमतः या ठिकाणी आज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची जयंती. मी प्रथमतः त्यांना अभिवादन व्यक्त करतो. या ठिकाणी आत्ताच माझे सहकारी अनिकेत आवारी यांनी जे सांगितलं की हाफकिन आणि सिरम या 2 लसी आहेत. सरकारने जी ही तुमच्यासमोर हाफकिनची ही सरकारी लस आहे ही दिली जाते स्नेक बाईट झाल्यानंतर, आणि त्यानंतर ही सिरमची ही खाजगी मेडिकलमध्ये उपलब्ध असते. हिची किंमत 600 ते 650 रुपये आहे आणि ह्या एका पेशंटला कमीत कमी 55 ते 60 अशा लसी दिल्या जातात. मॅक्झिमम 650 जरी धरले तर 32 ते 33 हजार रुपये एका पेशंटला फक्त लसीचे. मग इतर सलाईन असतील, इतर मेडिसिन्स असतील, याच्या माध्यमातून मेडिकलचा एका पेशंटला येणारा खर्च हा कमीत कमी 40 हजार रुपये, डॉक्टरचे वेगळे. आणि मग ह्या माध्यमातून सरकारने, केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आपल्याला ही जी हाफकिन नावाची लस स्नेक बाईटवरती उपलब्ध करून दिलेली आहे. मग ही फक्त सरकारी याच्यात न राहता खाजगीतसुद्धा ही खाजगीतल्या डॉक्टरांनीसुद्धा ही वापरणं गरजेचे आहे, जेणेकरून गोरगरीब अकोले तालुका आपला गोरगरिबांचा तालुका आहे. आदिवासी समाज या ठिकाणी जास्त राहतो, शेतकरी वर्ग या ठिकाणी जास्त राहतो. आणि मग अशा वेळेस जर सरकारच्या ह्या अशा लसींचा वापर जर होत नसेल आणि मग फक्त पैसे कमवण्यासाठी काही धंदाडगे डॉक्टर्स लोक जर गोरगरीब जनतेची लूट करत असतील तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि हे तुमच्या माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा हा केविलवाना प्रयत्न आहे छोटासा. माहीत नाही किती बदल होईल, काय होईल, परंतु एक सामाजिक कार्यकर्ते आमचे संदीप भाऊ असतील, अनिकेत असेल, एक कुठंतरी मनाला भावणारा हा प्रश्न होता. कारण 4 चाकीत फिरणाऱ्या माणसाला ह्या वेदना, ह्या संवेदना जाणवत नाही. 4 चाकीत फिरणाऱ्या माणसाला सर्पदंशाची भीती नसते. आणि मग आदिवासी समाजात कुठंतरी फाटे
किंवा शेतात काम करत असताना सर्पदंश होतो आणि मग सर्पदंश झाल्यानंतर जर एका पेशंटला गोरगरीब जनतेला जर 80,000 हजार रुपये जर भरून ट्रीटमेंट घ्यावी लागत असेल तर मग याच्यासारखं दुर्दैव आपलं कुठंच नाही. आणि जे स्थानिक डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्याबद्दल अनेक तक्रारी देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. मी विद्यमान या ठिकाणी तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांना भरपूर जनतेने घवघव असं मत दिलेलं आहे. त्यांच्याकडनं जनतेला फार अपेक्षा आहे त्यांच्याकडनं का काहीतरी या ठिकाणी बदल घडला आहे आणि काहीतरी आता तालुक्यात बदल होईल. त्याची भ्रमनिराश न करता तालुक्यात आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल, डॉक्टर लोकांकडे एकही, आता मला नाव घेत नाही आहे तुमच्या माध्यमातून, परंतु डॉक्टर्स लोकांना मी या ठिकाणी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की तुमच्याकडे जे स्टाफ वर्ग जो भरलेला आहे तो कमीत कमी त्यांचे नर्स काहीतरी कोर्स झालेला असावा. हां, काहीतरी त्यांना पेशंटच्या संदर्भात त्यांना तुम्ही ज्यावेळेस हँडलिंग करता पेशंट त्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी नॉलेज असणं गरजेचं आहे, शिक्षण असणं गरजेचं आहे. हे 10वी 12वी उगाचच काहीतरी कमी पैसे वाचवण्यासाठी कमी पगारावरती जे मुलं भरले गेलेले आहेत ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि आमदारसुद्धा डॉक्टरच आहे आणि मग तालुक्यात जर आरोग्य व्यवस्था जर खालवल्या पट्टीला जर जात असेल तर डॉक्टर आमदार तुम्ही असून देखील तर जनतेला विकास सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु एकदा माणूस जीवनातून एकदा संपला तर तो माणूस, मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही. विकास होतील, रस्ते होतील, खड्डे पडतील, पुन्हा रस्ते होतील, परंतु एखाद्या कुटुंबातला करता जर निघून गेला तर तो करता पुन्हा आणता येणार नाही. तर ही तुमच्या माध्यमातून मला एक विनंती आहे की तुम्ही विद्यमान आमदारांनी या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष घालावं आणि या ठिकाणी डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टरांची जी आरेरावीची भाषा देखील या ठिकाणी आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहेत. परंतु या तुमच्या माध्यमातून त्यांनाही एकदा विनंती आहे, देव प्रत्येकाला जीवन जगत असताना 1-2 संधी देत असतो. या ठिकाणी आम्ही हे तिघं जे बसलेलो आहेत आम्ही देव नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला एकदा संधी देतो, त्याच्यावरती तुमच्या वागण्यात तुमच्या बोलण्यात सुधारणा होत असेल तर ठीक, अन्यथा जर पुन्हा तुमची तक्रार जर आली तर आम्ही या ठिकाणी समाजसेवक म्हणून तुम्हाला या ठिकाणी आम्ही विनंती करतो की तुमच्यात बदल करा. अन्यथा आम्ही उपोषण या ठिकाणी तुमच्या ह्या अशा वागण्यात उपोषण देखील या ठिकाणी आम्ही करू, एवढं बोलतो मी. आणि त्यानंतर आमचे मित्र संदीप भाऊ करते. नमस्कार. बघा, आज आम्ही या ठिकाणी तालुक्यात जी विस्कळीत झालेली आरोग्य व्यवस्था आहे त्याबाबत कुठेतरी आवाज उठवण्याचा, काहीतरी आमचं मत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आता हे काही कुणासाठी नवीन नाही, संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. प्रत्येक घरात माणसं आजारी पडतात. वर्षाला एक तरी माणूस आपल्या घरात सर्दी खोकला थंडी ताप किंवा एखाद्या मोठ्या आजाराने आजारी पडत असतो आणि त्यात आपले हजारो रुपये दवाखान्यात जातात, हे सर्वांनाच माहिती. परंतु याबाबत आवाज का उठवला जात नाही, याबाबत आंदोलनं का होत नाही, याबाबत मोर्चे का होत नाही? अतिशय चांगले प्रश्न मांडण्यासाठी की जे जनतेची खरी गरज आहे त्यासाठी दैनंदिन होणारे आंदोलनं आपण सातत्याने बघतोय. त्यात आरक्षणाचे असतील, त्यात शेतीमालासाठी असतील, विविध आंदोलनं आपण बघतो. परंतु माझा प्रश्न असा आहे की आरोग्य व्यवस्था जी खिळखिळी झाली त्यासाठी आंदोलनं का होत नाही? आता जर तालुक्याच्या बाबतीत आपण बोलायला गेलं तर बघा, आपल्या अकोले तालुक्यात 4 ग्रामीण रुग्णालय आहेत, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत व 71 उपकेंद्र आहेत. आता इतक्या मोठ्या संख्येमध्ये जर सरकारी ही जर दवाखाने आहेत, मग त्या पटीत आपल्याला उपचार मिळत आहे का? त्या पटीत आपल्याला ते योजना मिळत आहे का? आपल्या परिवाराला ते स्वास्थ्य मिळतं आहे का? हा विचार आपण केला पाहिजे. मग नक्की अडचणी काय? आता मी आत्ताचे आमदार, मागचे आमदार, कुणी काय केलं ह्याबाबत मी बोलत बसणार नाही. माझी एकमेव अपेक्षा आहे या तालुक्यातल्या नागरिकाला आरोग्य व्यवस्था मिळाल्या पाहिजे व त्या चांगल्या दर्जाच्या मिळाल्या पाहिजे, यासाठी आपण काम करतो. बघा, तालुक्यातील माझा एक अंदाज पर्सनली जो मी काढला आहे त्यानुसार मला असं वाटतं की तालुक्यातील गोरगरीब नागरिकांची, हा आदिवासी तालुका आहे, गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा तालुका आहे. ह्या तालुक्यातील जनतेचे कमीत कमी महिन्याला 1.5 कोटी रुपये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात. 1.5 कोटी रुपये महिन्याला, वर्षाला 18 कोटी रुपये या तालुक्यातल्या लोकांचे कमीत कमी जातात. कमीत कमी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तितके पैसे
जात असतात. मग हा पैसा का जातो? मग हे होत असताना यामागे नक्की षडयंत्र काय? यामागचं षडयंत्र काय? हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. सरकारी दवाखाने सुसज्ज झाले नाही पाहिजे हे नक्की कुणाला वाटतं? हे का होतंय? तालुक्यामध्ये स्त्री रुग्णालय का नाही आलं? उपजिल्हा रुग्णालयाची जी 3 वर्ष झाली फाईल मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे ती मंजूर का होत नाही? मग याच्या मागचं नक्की कारण काय? हा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. सरकारी दवाखाने सुसज्ज झाल्याने कुणाचं नुकसान होणार आहे? ते नुकसान नक्की कुणाला भागवत नाही? मग हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आता जे माझे मित्र आहेत अनिकेत आणि श्याम यांनी जो विषय मांडलाय की सर्पदंशाचा प्रश्न आहे. आपल्या वरच्या आदिवासी पट्ट्यात ह्या तालुक्याचा कमीत कमी 70% भाग हा आदिवासी डोंगरदऱ्यांचा भाग आहे, शेतमजुरांचा, शेतकऱ्यांचा भाग आहे की जिथं शेतात गेलं प्रत्येक गावात कमीत कमी वर्षाला 5-7 जणांना सर्पदंश होतो. त्यात 80% लोक मृत्युमुखी पडतात, 20% लोक वाचतात. याचं कारण काय? की जो जवळचा दवाखाना आहे तिथं लशी आहेत पण उपचार नाही. परत RH गेलं तर तिथं उपचार नाही. उपचार का मिळत नाही? आरोग्य अधिकाऱ्यांना विचारलं, RH मधल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारलं तर तो सांगतो व्हेंटिलेटर नाही, म्हणून आम्ही प्रायव्हेटला रेफर करतो. प्रायव्हेटला रेफर केल्यानंतर नक्की शंका आहे माझी का ह्या लोकांना नक्की कट प्रॅक्टिस तर भेटत नाही तिथनं. मग सरळ सरळ रेफर करतात. मग या ठिकाणी कुठेतरी कट प्रॅक्टिस तर होत नाही 15-20%ची. इतकी आरामात रेफर होते. याचं कारण काय बघ? हा प्रश्न या ठिकाणी मला पडतोय. पुढचा विषय असा आहे की तालुक्यामध्ये आपण बघा जे 4 ग्रामीण रुग्णालय आहेत त्या 4 ग्रामीण रुग्णालयांमध्ये अकोले सोडता बाकी ठिकाणी MD मेडिसिन नाही, स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, एकही भूलतज्ञ नाही तालुक्यात. भूलतज्ञ नसल्यामुळे तालुक्यामध्ये जी महिलांची प्रसूती होते, ज्यावेळी सिझर करण्याची वेळ येते गोरगरिबांच्या घरातल्या महिलेला, त्यावेळी त्या बाईच्या जेव्हा कळा चालू असतात तिला सहन होत नाही, त्यावेळी जेव्हा घाटघरवरनं पेशंट निघतं किंवा ती महिला निघते किंवा शेंडीतनं निघते किंवा समशुरू भागातनं निघते तर त्यावेळी अकोल्यापर्यंत आणावं लागतं. त्यात भूलतज्ञ नसल्याने सरकारी दवाखान्यात उपचार मिळत नाही आणि मग त्यामुळे प्रायव्हेटमध्ये न्यावं लागतं. त्या ठिकाणी कमीत कमी 40,000 बिल होतं आणि त्यावेळेला बऱ्याचदा दागिने मोडावे लागतात किंवा जमिनी विकाव्या लागतात किंवा कर्ज सावकाराकडनं घ्यावं लागतं आणि उपचार करून घ्यावे लागतात. म्हणजे ही परिस्थिती ह्या तालुक्यात गोरगरिबांवर आहे. इथे डिलिव्हरीचे पेशंटसुद्धा ट्रीटमेंट होत नाही. त्यानंतर पुढचा विषय असा आहे की तालुक्यामध्ये आपण बघतोय एक्सरे मशीन्स नाही. ब्लड चेक केलं तर ते महालॅबला जातं. 12-13 दिवसांनी ते ब्लडचा रिपोर्ट येतो. जोपर्यंत जर तो पेशंट त्या डिपेंड राहिला त्या ब्लड रिपोर्ट येण्यावर तर तो माणूस मरून जाईल. मग ते ब्लड चेक करूनही काही फायदा नाही. या तालुक्यात व्हेंटिलेटर नाही. बऱ्याच दवाखान्यांमध्ये समशेरपूरच्या दवाखान्यात कोपरगाववरनं सेकंड हँड आम्ही कॉट उचलून आणले. कॉटसुद्धा नाही, जमिनीवर गादी आथरून उपचार व्हायचे. आत्तापर्यंत फक्त इमारत बांधली, तिथं आजही उपचार प्राथमिक आरोग्य केंद्राचे. प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम काय असतं? लसीकरण करणं असेल किंवा महिला ज्या गरोदर असतात त्यांना चेक करणं असेल, बेसिक कामं असतात. परंतु RHचं काम काय असतं, त्यानुसार नक्की कामं होत आहे का याकडे कुणीतरी बघितलं पाहिजे. कारण गरोदर महिलांची नोंदणी करून आणि लसीकरण करून काय फक्त तालुक्यातली आरोग्य व्यवस्था कदापि सुधरू शकत नाही. बाकी आपल्या तालुक्यात एकही दवाखाना नाही का ज्या ठिकाणी जी शासकीय योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना ज्याला आपण म्हणतो, त्या योजनेचा लाभ कुणाला घेता येईल आपल्या तालुक्यात नाही कुठेच. सरकारी दवाखान्यात उपचार नाही, प्रायव्हेट दवाखान्यात खिसे कापायचे कामं चालू आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना मिळत नाही. मग गोरगरिबांनी करायचं काय? हा मोठा प्रश्न आहे. इथं गाड्या भाड्याला पैसे नसतात. ॲम्ब्युलन्स वेळेवर उपस्थित होत नाही. ॲम्ब्युलन्स उपस्थित झाली तर त्यात व्हेंटिलेटर नाही, त्यात ऑक्सिजन नाही. अनन्य प्रकरण आपण सर्वांनी बघितलंय. महाराष्ट्र टाइम्स 1च्या माध्यमातून तो प्रश्न राज्यभरात मांडला गेला, आपण सगळ्यांनी बघितलं, त्यावर आवाज उठवला गेला. आजही न्याय मिळालेला नाही. आणि ज्या डॉक्टरची चूक आहे ती डॉक्टर आज राजीनामा देऊन पळून गेली. ती ॲम्ब्युलन्स जी होती तिच्यामध्ये ऑक्सिजन नव्हता, त्यांना रेफर केलं कोविड सेंटरला आणि झालेला होता सर्पदंश. आपण सगळ्यांनी बघितलं. हा प्रश्न पुढे नक्कीच आणखी सुरू राहणार आहे. हा प्रश्न काय आपण थांबवणार नाही, यावर लढणार आहेच. परंतु आज जिथे परिस्थिती आहे की मागे परिस्थिती अशी होती की आमदारांकडनं काम होत नाही आणि सगळ्यांची इच्छा होती त्यानुसार तालुक्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं, नवीन आमदार आलेत, ते पण सत्तेत आहेत. त्यांचे आरोग्यमंत्री आहेत, त्यांचे पालकमंत्री आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री आहेत, सरकारमधलेच मुख्यमंत्री आहेत. मग पालकमंत्री जे आहेत हसन मुश्रीफ साहेब असतील, आरोग्यमंत्री आहेत राजेशजी टोपे साहेब असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील,
यांच्या कानापर्यंत हा विषय जातोय का नाही जात हे तालुक्याला कळलं पाहिजे. या ठिकाणी तालुक्यात आरोग्य व्यवस्था इतकी खिळखिळी झाली आहे. मला ह्या गोष्टी मांडण्याची पुरावे दाखवण्याची नक्कीच ही वेळ नाही, परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसात हा विषय माननीय आमदार साहेबांसमोर मी मांडलेला आहे. तो विषय त्यांना सांगितलेला आहे की तालुक्यातल्या आरोग्य व्यवस्थेची अतिशय खराब परिस्थिती आहे, साहेब याकडे कृपया लक्ष घाला. तर त्यांनी ते लक्ष घालावं ही या ठिकाणी मी त्यांना खऱ्या अर्थाने विनंती करतो की त्यांनी यात लक्ष घालावं आणि हा प्रश्न सोडवावा. नक्कीच गोरगरिबांचे त्यांना खूप सारे आशीर्वाद मिळतील आणि हा होणारा त्रास नक्कीच कमी होईल. खड्ड्यांसाठी आम्ही लढतोय, बाकी प्रश्नांसाठी लढतोय, परंतु त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे, कारण खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्यानंतर अपघात झाल्यानंतर त्याला गरज पडते ती रुग्णालयाची आणि त्याही रुग्णालयात उपचार नसतील तो माणूस नक्कीच मृत्युमुखी पडतो. करता माणूस गेल्यावर परिस्थिती काय होते आत्ताच शामभाऊंनी सांगितलं की करता माणूस परिवारातला गेला की तो परिवार पूर्णपणे संपुष्टात येतो, संपतो. म्हणून यावर काम झालं पाहिजे. तालुक्यामध्ये बघा आपण बघतोय बऱ्याचशा या RH फार्मासिस्ट नाही, लॅब टेक्निशियन नाही, स्वीपर नाही. अकोले सोडता बाकी ठिकाणी PM रूम नाही. स्वीपर बोलावं लागतो संगमनेरवरनं PM करायला. म्हणजे माणूस जिवंत आहे तोपर्यंत ते हेळसांड होतेच, तो माणूस मेल्यावर सुद्धा सुखात राहत नाही या तालुक्यात. मग ही परिस्थिती इथे PM करायला स्वीपर संगमनेरवरनं आणायचा, इथं PM रूम अवेलेबल नाही. अकोले सोडता बाकी ठिकाणी PM रूम नाही. अकोल्यात एक एक्सरे मशीन आहे तेही वेळेला चालत नाही. बालरोग तज्ज्ञ नाही, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे स्त्रीरोग तज्ज्ञ नाही. मग या सगळ्या विषयांवर कुठेतरी काम झालं पाहिजे, यावर लढलं पाहिजे. प्रोफेशनल स्टाफ या ठिकाणी आला पाहिजे, वैद्यकीय अधीक्षक या ठिकाणी आले पाहिजे, यावर काम झालं पाहिजे. हे जर काम झालं नाही, ज्याप्रमाणे खड्डेमय तालुका जन आंदोलन उभं राहिलं, त्यातनं जे प्रश्न आजही आम्ही मांडतोय, आम्ही लढतोय सगळेच जण, त्याचप्रमाणे खिळखिळी झालेली आरोग्य व्यवस्था याच्या विरोधात नक्कीच आम्ही, जसं आज आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती आहे आणि त्यांनी जो लढा दिला आणि सावकारांचे नाक आणि कानं कापायची कामं केली आणि हा अन्याय मिटवायचं त्यांनी कुठंतरी काम केलं आणि क्रांतीची मशाल त्यांनी या तालुक्यातून पेटवली, हे पूर्ण राज्याला देशाला माहिती. तर ती क्रांतीची मशाल आम्हाला कुठेतरी आता पेटवावी लागेल, कारण हे गरिबांचे होणारे हाल आम्हाला आज बघवत नाही. आणि नक्कीच पुढे जाऊन जो कुणी असेल, जो कुणी यात दोषी असेल, जो कुणी चुका करत असेल, ज्या गोष्टी घडत असतील त्या आम्ही उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही. जर कुठेही पण 40-60चे डील होत असतील, गोरगरिबांना सुविधा मिळत नसतील, तर त्यावरही आम्ही नक्कीच आवाज उठवणार. म्हणून आज कुठेतरी हा प्रेस कॉन्फरन्स घेतला आहे आणि हा विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आहे. आरोग्य व्यवस्था सुधारल्या पाहिजे यासाठी लढा पूर्वीपासून चालू आहे, पण इथून पुढे हा लढा नक्कीच तीव्र होणार आहे. आज कोरोनाची जी परिस्थिती आपण बघतो आहे, कोविडच्या बाबतीत जी परिस्थिती झाली तालुक्यामध्ये, जे लिमिटेड बेड्स अवेलेबल आहे, आत्ताच मागे एका प्रायव्हेट रुग्णालयामध्ये राज्याचे महसूल मंत्री आलेत आणि तालुक्याचे माजी आमदार आलेत आणि त्यांनी अगदी थाटामाटात उद्घाटन केलं. त्या ठिकाणी सुविधा मिळत आहे का नाही हे काम आहे इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांचं जाऊन बघायचं. त्या ठिकाणी कोविड पेशंट नक्कीच ॲडमिट होत आहे का, आणि ते पेशंट ॲडमिट होत असतील तर त्यांना मोफत सुविधा मिळत आहे का त्या 25 बेडवर, की त्यांच्याकडनं पैसे मागितले जात आहे, ह्या गोष्टी तपास करण्याचं काम आरोग्य अधिकाऱ्यांचं. काल मी हा प्रश्न विचारलेला आहे तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं ह्या विषयावर मला माहीत नाही. हा प्रश्न मी त्यांना विचारला, तर हे त्यांना का माहीत नाही, तर त्यांनी जाऊन त्याचा तपास काढावा, नक्की तिथे काय चाललं आहे आणि कोविडचे उपचार ह्या तालुक्यात मिळत आहे का, हा विषय घडला पाहिजे. नक्की शासनाकडनं पैसे मिळत आहे की नाही. पाठीमागे आत्ताच कम्युनिस्ट पक्षाचे नेते माननीय अजितजी नवले साहेब आणि त्यांच्यासोबत विनय सावंत यांनी विषय उचलला होता. त्यामध्ये माननीय गायकर साहेबांनी सहकार्य केलं होतं की निधी जमा करून कोविड रुग्णांसाठी कुठेतरी ज्या काही वैद्यकीय गोष्टींची गरज आहे त्या उपलब्ध करून देण्यासाठी. तर नक्की त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला, परंतु त्यातनंही पुढे काय झालं हेही तालुक्याला त्यांनी कृपया सांगावं अशी मी त्यांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की पुढे नक्की गोष्टी कशा घडल्या आणि काय झाल्या. तुमच्यासोबत आम्ही आहोत, तुम्ही लढा देण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासोबत तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्ही आमचं नेतृत्व करा, आम्ही तुमच्यासोबत नक्कीच राहू. तुम्ही आम्हाला केव्हाही आवाज द्या, परंतु तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारल्या पाहिजे यासाठी आजपर्यंत तुमच्यापैकी एकाही नेतृत्वाने आवाज उठवलेला मला आजपर्यंत कधी दिसला नाही. जर असेल तर माझा कुठेतरी गैरसमज असेल, परंतु माझ्या बघण्यात कुठे आलं नाही की एखाद्या गरीबाला घाटघर पांजरे उडदावणे लवळवाडी शिंगणवाडी त्या परिसरात एखाद्यावर संकट काळ आलाय, वेळ आलाय आणि इथून कुणीतरी त्या विषयावर आवाज उठवलाय हे मला आजपर्यंत आढळलेलं नाही. त्यामुळं आपण सर्वांनी याबाबत नक्कीच आवाज उठवावा, त्या लोकांसाठी काम करावं ही या ठिकाणी विनंती करतो आणि